रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. वा देव देईल इसावा सांगत जाओ. हे माय माऊल्यांनो, बोलत जा, देवाला बोलत जा. एक दिवस तुम्हाला देव बोलन. बघा ना बोलून बोललं पाहिजे हो, समाधान वाटतं त्याला. देवा आता ऐसा करी उपकार आणि देहाचा विसर पाडी मग. एकदा देव जर तुम्हाला बोलला ना, तुम्ही 1000 बाऱ्या बोला, त्याच्या मोबदल्यात देव एकदा तरी तुम्हाला बोलन हो बोलन. भक्तिभाव श्रद्धा ठेवा आणि तुम्हाला तुमच्या देहाचा विसर, भागवते जीवनामध्ये देहाचा विसर पाडणार आहे. भागवते मरणापासून अलिप्त करणार आहे. समोर असणारी एका भक्ताची कथा आली पहा. सुदाम नावाचा भक्त होता. त्याच्या पत्नीचं नाव आहे सुशीला. त्या सुदामाला 5 मुलं होती हो. 5 मुलं असताना त्या ठिकाणी सुशीला गरिबीला इटली होती. गरिबीला. ए राजा, त्या सुशिलीची चूल 40 दिवस पेटली नाही रे. त्या सुदामाला जी 5 मुलं होती का, ती उपाशी होती. उपाशी. सुदाम सुद्धा उपास धरत होता. सुदामाच्या शरीराचा अस्थिपत झालेला आहे. रात्रंदिवस सुदामाने जगाच्या मालकाचं भजन करावं. राजा, रस्त्याने जर सुदामा चालला ना, तर लोकाला भूषण सांगत होता. काय म्हणत होता सुदामा माहिती आहे का? लोकाला बोलायचं, ए तुला माहिती आहे का काय? अरे ते द्वारकेचा राजा नाही का, राजा तो माझा मित्र आहे. लोक हसत होते हो. हसतेत लोक, तसं म्हणलं नाही पाहिजे. चांगल्या श्रीमंत माणसासोबत माणसं नातं जोडत असतात नाही का? एखाद्या मोठ्या माणसाचं नाव घेतलं की हा गरीब माणूस म्हणत असतो, ते आमचा पाहुणाचे आमचा पाहुणा. अरे ज्याला तू पाहुणा म्हणतो, तुझी माय मेल्यावर आलता का? तुझा बाप मेला आला कधी तुझ्याकडं? हसत होते सुदामाला लोक, हसत होते. सुखदेव सांगतात, राजा सुदामाला 5 मुलं होती आणि मुलं झोपली पहा. तर रात्रभर त्या मुलाला झोप येत नव्हती. माणसाला झोप का येत नाही माहिती? का येत नव्हती हो? त्या मुलाच्या पोटात अन्न नव्हतं. अन्नाचं कण नाही. रात्रीच्या 12ला मुलाने उठवावं, ए आई, ए आई, 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 आई भूक लागली ग. काय गरिबी असती हो. आठवा ना गरिबीचे दिवस. अरे जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं दुःख असेल ना, तर ते गरिबीचं आहे हो. गरिबीचं काय, गरिबीचं दुःख आहे हो. आईनं उठावं, हे लेकरा झोप, झोप बाळा झोप. आई भूक लागली ग. आई झोप लागत नाही ग. आईनं उठावं, माठातलं पाणी घ्यावं आणि लेकराला पाजावं, बाळा झोप रे. आई, अगं कशी झोप लागन ग, पोटात अन्न नाही. आई, आई मला भूक लागली. सुशीला मुलाला पोटात धरत होती हो, पोटाशी, आणि रडत होती. काय दुःख आहे महाराज. सुदामा मात्र रात्रंदिवस जगाच्या मालकाचं भजन करत होता हो.
सुखदेव सांगतात, राजा एकदा सुशीलेला राग आला आणि रागाच्या भरात ती सुशीला भगवान कृष्णाला शिव्या देत होती. हा नाव घेऊ नका त्याचं. अहो मुलाला इथं खायला नाही हो. आणि तुम्ही सांगता द्वारकेचा राजा मित्र आहे, नाव नाही घ्यायचं, नाही घ्यायचं त्याचं. नका घेऊ त्याचं नाव. म्हणून जगाच्या मालकाला सुशीला शिव्या देत असताना सुदामाने सांगितलं, ए माझ्या मालकाला शिव्या देऊ नको. काय शिव्या द्यायच्या असतील तर मला दे. अगं कृष्णाच्या याच्यात काय दोष? ही गरिबी तर आपल्या कर्माने आपल्याला मिळाली. सुशीले, तू जर भगवान कृष्णाला शिव्या देत असशील ना तर मी तुला सोडून निघून जाईल. काय वैराग्य, काय भक्ती हो. स्वतःच्या धर्मपत्नीला सुदामा बोलत होता, माझे कर्म आहेत, काय बोलायचं तर मला बोल, पण माझ्या राजाला बोलू नको ग, बोलू नको. सुखदेव सांगतात, राजा काय सुदामाची भक्ती सांगावी तुला. अरे गरिबीत भक्ती करणं फार अवघड असतं नाही का. सुखदेव सांगतात, राजा ए बायकोला बोलत होता, दुसऱ्याच ऐकून माझ्या मालकाला बोलू नको. माझा मालक दूर आहे म्हणून काय झालं, दूर होण्याची दुराई नाही होती. दूर असलं म्हणजे काय झालं, तो माझ्यावर प्रेम करतो. माझं भगवान कृष्णावर प्रेम आहे. सुशीले, काय प्रेम असतं भक्ताचं देवावर. सुदामाचं प्रेम होतं, अहंकार नव्हता. सुदामाची श्रद्धा होती हो. आता तरी तू तुझे कर्म, बायकोला उपदेश करत होता सुदामा बायकोला, ए सुशीले, ए ए ए ए ए सुशीले, आता तरी तू तुझे कर्म सरळ ठेव. आता माझ्या मालकाला दोष देऊ नको. पण सुशीला गरिबीला इटलेली होती. सुदाम म्हणतो, सुशीला बोलत होती, मालक मान्य, पण लेकराला आपल्याला खायला नाही हो. काय बोलत असेल सुदामा आपल्या बायकोला. ज्यावेळेस सुशीलेनं सांगितलं, मालक लेकराच्या पोटात अन्न नाही. किती दिवस? 40 दिवस. 40. त्यावेळेस सुदामा म्हणतो, खाने की फिकर मत कर बंदे, कलम खुदा के हाथ में, तकदीर लिखाने वाला लिख गया, अब नसीब हमारे साथ में. हे सगळं नशिबाव चालतं, कोणाला दोष द्यायचा नाही. ए सुशीले, माझ्या मालकाला दोष देऊ नको. सुशीलेने सांगितलं, अहो मग तुम्ही तुमच्या मालकाच्या भेटीला जा आणि लेकराला काहीतरी खायला घेऊन या. सुदामाला ते पटलेलं आहे आणि सुदामा आता मालकाच्या भेटीला जाण्यासाठी तयार आहे. पण सुदामा कधीच भिक्षा मागत नव्हता. सुखदेव सांगतात, राजा 5 घर भिक्षा त्या सुशीलेनं मागून आणली आणि आता सुदामा आपल्या मित्राला भेटण्यासाठी द्वारकेला जाण्यासाठी निघाला. हे चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने 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 सुदामा. जाते जाते मुख में जाते जाते मुख
जाते जाते मुख में हरे कृष्ण रामा चले श्याम सुंदर से मिलने सुदामा 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 बहुमान पीठ से चेवल की चाई फुट हो कपड़े में पंडरे बनाई पुट हुए कपड़े पोटरी बनाई हो फुट हो कपड़े में पंडरे बनाई जाते जाते मुख में जाते जाते मुख में हरे कृष्ण रामा चले श्याम सुंदर से मिलने सुदामा चले श्याम सुंदर से मिलने सुदामा चले श्याम सुंदर से मिलने सुदामा चले श्याम सुंदर से मिलने हे हरे कृष्णा ताली वाजवा. कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्णा हरे कृष्णा हरे हरे राम हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्णा हरे रामा राम हरे हरे चले श्याम सुंदर से मिलने सुदामा चले श्याम सुंदर से मिलने सुदामा चले श्याम सुंदर से मिलने सुदामा सुके पोहे घेतले गथोडं बांधून जगाच्या मालकाकडे जात होता द्वारकेला. उन्हाळ्याचे दिवस होते, पायात चप्पल नव्हती, अंगावर धोतर फाटकय. ए राजा, ए राजा, ए तो भक्त आता जगाच्या मालकाच्या भेटीला जात असताना आणि आल्याबरोबर राजा आज जाणार तेवढ्या द्वारपालाने रोखलं. थांब, कुठं चाललास? राजाला भेटायचे. नाही भेटता येत. कोण आहे तुझा? तो माझा बालपणाचा मित्र आहे. तो द्वारपाल त्या सुदामाकडे बघून असणारा हसत होता, ज्याच्या अंगावर कपडे नाहीत, फाटकं उपरणं, पायात चप्पल नव्हती. आणि हा राजा आणि हा भिकारी काय म्हणला, असं नाही एखादा पागल जाऊ देत नाही, जमत नाही म्हणला राजाला भेटता येत नाही. सुखदेव सांगतात, राजा तो सुदामा असणारा त्या भगवान कृष्णाला भेटण्यासाठी गेलता, पण जाता येत नाही म्हणून तिथं त्या ठिकाणी बसलेला आहे रे. आणि सुदामाने गुडघ्यामध्ये मुंडकं घातलं आणि सुदामा रडत होता. ए राजा, काय सांगावं,
सुदामा रडत असताना एक द्वारपाल जवळ आला. त्याने पाहिलं. काय झालं? काय झालं रे? सुदामा या गोष्टीसाठी रडत होता जितक्या लांबून मी माझ्या मित्राला भेटलं. दुःख झालं. दुःख नाही भेटवणार, तो राजा आहे. आणि आता आपल्या बायकोचे शब्द, आता त्याला गरिबीच्या दुःखाची जाण झाली. का गरिबी काय असते हे आज 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 सुदामाला कळालं. हो, गरिबीचं दुःख तुमच्या सुदामाला कळालं. आणि सुदामाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सुदामा रडत होता. एका द्वारपालाने पाहिलं. हे का रडतोस? काय झालं तुला? काही नाही, मालकाला भेटायचं होतं. कोण आहे मालक? ए द्वारपाल, ए ए ए माझी तुला विनंती आहे रे, मला भेटता येत नाही ठीक आहे, पण एकदा माझ्या मालकाला सांग की दारात तुमच्या माझं नाव सांग. सुदामा आलेला आहे, तुमची वाट पाहतो, तुम्हाला भेटायचं म्हणतो. जाय ना जाय. सुखदेव सांगतात राजा ज्यावेळेस द्वारपाल असणारा आत गेला, भगवान कृष्ण राज सिंहासनावर बसले होते. आणि राज सिंहासनावर बसणाऱ्या भगवान कृष्णाला द्वारपालाने सांगितलं, भगवान दारामध्ये कोणीतरी भिकारी आलेला आहे आणि तो सांगतो तुमचा मित्र आहे, तुम्हाला भेटायचंय. तो बाहेर असणारा रडत बसलेला आहे. भगवान कृष्णाने विचारलं त्याचं नाव काय, आणि त्या द्वारपालाच्या मुखातून निघालं त्याचं नाव सुदामा. सुदामा म्हणल्या बरोबर जगाच्या मालकाने कृष्ण पे दर पे विश्वास लेके आया हूँ, मेरे बचपन का है मेरा श्याम, ये सोच कर लेके आया हूँ. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, डर पे सुदामा गरीब आ गया है, डर पे सुदामा गरीब आ गया है, डर पे सुदामा गरीब आ गया है. भटक के न जाने कहाँ से तुम्हारे महल में गरीब आ गया है, तुम्हारे महल में गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है. नसर पे पगड़ी नसर पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. नसर पे पगड़ी बदन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. सर पे है पगड़ी नसर पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. एक बार मोहन जाकर के कह दो, एक बार मोहन जाकर के कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो,
लगाया गले से सुदामा को मोह वहाँ रुक्मिणी को होता बजम्बा, वहाँ रुक्मिणी को होता बजम्बा। तेरे महरे में गरीब आ गया है, ऐसा गरीब आ गया है। अरे द्वार पालो उस कन्हैया से कह दो, हमारे द्वार पालो उस कन्हैया से कह दो, ये दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है। सुखदेव काय सांगावं सुदामाचं, बोलू नका माय माऊल्या होत, ए बोलू नको ग माय. बारा गाड्याची गडगड आणि एका बाईची बडबड, नाही बोललं पाहिजे हो. कथेत विक्षेप चांगला नसतो नाही का. ज्यावेळेस भगवान कृष्ण उठले आणि सुदामा बाहेर त्या ठिकाणी पाहिला आणि पाहिल्याबरोबर सुदामाला जगाच्या मालकाने आवाज दे बघा कडकडून अशा प्रकारची मिठी मारलेली आहे. सुदामा हे आलास तू, काय आनंद झाला हो. भक्ताचं आणि देवाचं मिलन झालेलं आहे पा. सुखदेव सांगतात राजा सुदामाला जगाच्या मालकाने आत नेलेलं आहे, महालात नेलं, चंदनाच्या पाटावर राज सिंहासनावर बसवलं. राज सिंहासनावर कोणाला? सुदामाला. आणि जगाचा मालक सुदामाचे पाय धुत होता आणि पाय धुत असताना सुखदेव सांगतात राजा डोळ्यातली अश्रू, अहो पाण्याची गरज पडली नाही, पाण्याची. सुदामाचे जगाच्या मालकाने पाय कशाने धुतले माहिती का? डोळ्यातल्या अश्रूने जगाच्या मालकाचे सुदामाने, जगाच्या मालकाने सुदामाचे पाय धुतले, चंदनाच्या पाटावर बसवलं, राज सिंहासनावर सुदामाला बसवलं. आणि सुखदेव सांगतात राजा आता जगाचा मालक सुदामाला बोलत होता, ए सुदामा मी तुझ्या सोबत नव्हतो तर कोण होतं रे, कोण होतं? हे देवा हर कदम इम्तिहान लेती है जिंदगी, हर वक्त पर सदमा देती है जिंदगी, हम जिंदगी से शिकवा क्यों करे? अरे काना तेरे जैसा यार तो देती है जिंदगी. तुझ्यासारखा मित्र असताना मला काय कमी आहे? अरे पण मी तुझ्या सोबत नव्हतो रे सुदामा. दिल बहलाने के लिए कोई तो चीज होना चाहिए, अगर तुम साथ ना हो तो तुम्हारा नाम होना चाहिए. तू नसला म्हणून काय झालं? हे देवा तुझं नाव माझ्या सोबत होतं रे. याला मित्रप्रेम म्हणायचं बघा. हाथों में लकीरी अधूरी हो तो किस्मत में दोस्ती नहीं होती. काय मित्राचं प्रेम असेल. हे सुदामा, सुदामाला आता जेवायला वाढलं. जेवायला जेवणात किती पदार्थ होते माहिती आहे का तुम्हाला? किती असतील हो? 36 पदार्थाचा भोग जगाच्या मालकाने सुदामाला दिलेला आहे. किती? आणि सुदामा पूर्णाच्या पोळीचा कुटका मोडला आणि तुपात बुडवला आणि सुदामाच्या मुखात घातला. राजा मुखात घातल्या बरोबर चावला चावला पण गिळत नव्हता. सुदामाचे डोळे भरून आले हो. भगवान कृष्णाने सुदामाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. ए सुदामा, दुसरा घास सुदामाच्या तोंडाला लावलं तर पहिला घास गिळलेला नाही. भगवान कृष्णाने ओळखलं. ओळखलं. सुदामा डोळे भरून आले. कंठ सद्गतीत झाला. सुदामा का जेवत नाही जगाच्या मालकाला कळालं.
आणि जगाचा मालक तिथून उठला. सुदामाला घास गिळत का नव्हता हो. सुदामाची 5 मुलं, स्वतःची धर्मपत्नी 40 दिवसापासून उपाशी होती. उपाशी मुलं, उपाशी बायको, उपाशी. इथं मी कसं खावं. जगाचा मालक रडत होता. जगाचा मालक. सुखदेव सांगतात राजा आता सुदामा राज सिंहासनावर बसला आणि भगवान कृष्णाने सांगितलं सुदामा वहिनीने मला काही दिलं का रे. सुदामाला वाटलं ज्याच्या जेवणात 36 पदार्थ आहेत त्याला काळी पोहे काय दाखवावी. काही दिलं का सांग ना. काही नाही तुझ्या मांडी खाली काय बघू दे. पाहिलं तर पोह्याचं गाठोडे जगाच्या मालकाने असे पोहे घेतले आणि अशी गच्च असणारी मूठ मारली. पण तेवढ्यात रुक्मिणी आली. मुखात ते पोहे घालणार मुठीला झटका दिला आणि सांगितलं मालक तुम्ही किती चोट्टेत, एकटे खाता, आम्हाला पण द्या. देव भक्तीचा भुकेला आणि हाच दुष्काळ तयाला. मालक सुदामा डोळ्याने बघत होता. 16,108 पटराण्याने ते काळे झालेले खाली पडलेले पोहे खाल्ले. सुखदेव सांगतात राजा आता सुदामा जाण्यासाठी निघाला. भगवान कृष्ण म्हणत होते सुदामा माग तुला काय पाहिजे ते. मागायला आलता पण आता नाही काही मागायचं. बघा नाही मागायचं का. हे सुदामा माग ना. तुला काही पाहिजे का रे. वहिनी कशी आहे रे. बघा भगवान कृष्ण विचारत होता कोणाला. सुदामाला. सुदामा ए सांग ना. ए वहिनी कशी आहे सांग ना. माहीत नाही का याला कळत नाही. सुदामा तुझे मुलं कसे आहेत रे. देव किती निष्ठुर आहे बघा हो. बघा ना किती निष्ठुर आहे. अरे ज्या भक्ताचे 40 दिवस झाले मुलं उपाशी आहेत. ज्या भक्ताची पत्नी रात्रंदिवस आपल्या मुलाच्या चिंतनात रडते हो. आणि तो विचारतो वहिनी कशी आहे. सुखदेव सांगतात राजा सगळे चांगले. सुदामा माग तुला मागायचं नाही. सुदामा मागत नव्हता. आता सुदामा तसाच निघाला. न मागता वापस येत असताना जगाचा मालक रडत होता. माझा भक्त मला मागण्यासाठी आलता पण त्याने मला काहीच मागितलं नाही. आणि जगाच्या मालकाने रडत विश्वकर्म्याला हाक दिली. ए विश्वकर्म्या प्रगट झाला. जाय आणि ते सुदाम नगर पूर्ण सोन्याचं करून टाक. सोन्याचं केलं. सुदामाला पाहिला सोन्यासारखं द्वारकेसारखं चमकत होतं. सुदामाची पत्नी आली. सुदामाला घरी नेलं. पाहिलं. हा सुखदेव सांगतात राजा बघ सुदामाने मागून काय मागितलं असतं. काय मागितलं असतं पण न मागता जगाच्या मालकाने सगळी सुदाम नगरी असणारी सोन्याची करून टाकली. सुखदेव सांगतात राजा परम पावन असणारी ही सुदाम चरित्र माणसाच्या हृदयात भक्ती प्रदान करणारी कथा आहे. आता 2 मिनिटं असणारं भजन होईल आणि लगेच 5-10 मिनिटाची इंट्रोल होईल. रखमाई पांडुरंग राधे गोविंद रखमाई पांडुरंग राधे गोविंद राधे लक्ष्मी सारंगर शिखर. उद्धवाला बोलत होता. उद्धव भगवान कृष्णाला बोलत होता "हे देवा तू मला सोडून जाणार का. उद्धवाला दुःख झालं. उद्धव रडत होता "हे देवा मी तुला जाऊ देणार नाही. तो निघालास निजधामा कोणाशी निर्विजयामा देवा. तो निजधामाला चाललास मला कोणाच्या हवाली केलंस. तो गेल्यावरी देवा म्या कोणाची करावी सेवा. हे देवा तो गेल्यावर मी कोणाची सेवा करावी. दाय दाय पाया पडे दाय मोकालोनी रडे. हे देवा दाय पाया पडत होता. दाय मोर काढून रडत होता. सुखदेव सांगतात राजा आमच्या उद्धवाला किती दुःख झालं माहिती का. काटवणी आडक्षिती आंधळे सोडोनी जाय संगती. ती ज्ञानी करी विनंती तैसी गती उद्धवा. मुके बाळ सोडोनी क्षिती माता रिगे जाय सती. ते जावी एक आकुलती तैसी गती उद्धवा. उद्धवाला राजा ए राजा माझ्या उद्धवाला दुःख झालं रे.
जात असताना त्या उद्धवाला भगवान कृष्णाने उपदेश केला, उद्धवा प्रथम माणसाने नम्रतेने वागलं पाहिजे. जीवनामध्ये नम्रता फार फार मोठी असते हो. नम्रतेचं जीवन जगून बघा. सुखदेव सांगतात, राजा उद्धवाने सांगितलं, उद्धवा मी गेल्याच्या नंतर 7व्या दिवसात असणारा प्रलय काळ येणार आहे. 7व्या दिवसात ही प्रज्ञ असणारी द्वारका असणारी काय होणार, सगळी ही पाण्यात बुडून जाणार आहे, समुद्रात बुडून जाईल आणि लगेच कलियुगाला आरंभ होईल. कृष्ण आता म्हणाला, उद्धवा अवधूताने दत्ताला ज्या 24 गुरुच्या कथा सांगितली ती कथा असणारी उद्धवाला सांगितलेली आहे. भगवान कृष्ण उद्धवाला उपदेश करतात. आता यादवाची बुद्धी भ्रष्ट झाली. सुखदेव सांगतात, राजा ते यादव दारू पेले, त्यांचंच आपसात भांडण झालं आणि त्यांनी एकमेकाला मारलेलं आहे. सगळे आता भगवान कृष्णाचं यादव नष्ट झालेलं आहे. यादवाचा नाश झाला. आता भगवान कृष्ण निजधामाला तयारीत आहे. एक वडाचं झाड होतं, त्या झाडाखाली जगाचा मालक ध्यान करत बसला होता. ज्या माशाने असणारा तो लोखंडाचा तुकडा घेऊया, तो मास एका व्याधाने पकडलेला आहे. त्या माशातून बारीक असणारा अनिदार टोक निघलं. त्या व्याधाने ते बाणाच्या पुढे लावलं आणि तो व्याध आता शिकारीला निघाला. भगवान कृष्ण वडाच्या झाडाखाली आहेत आणि त्या व्याधाने भगवान कृष्णाच्या समोरून हरण जात होतं. व्याधाने पाहिलं, हरणाला बाण हाणला, पण तो हरण बाजूला गेला आणि तो बाण असणारा जगाच्या मालकाच्या पायाला लागला. आता भगवान कृष्ण त्या व्याधाच्या बाणानेच निधामाला जाणार आहेत. व्याध जवळ आला. व्याध रडत होता, हे भगवान माझं चुकलं. त्याला सांगितलं, बाबा दुःख करू नको. का? अरे हे माझे कर्म आहेत. जगाच्या मालकाला एका पारल्या व्याधाचा बाण लागला. त्या व्याधाला असणारा जगाचा मालक बोलत होता, हे राम अवतारामध्ये तू वाली होता. सुग्रीवाचं तुझं युद्ध असताना मी तुला बाण मारला आणि बाण मारल्याच्या नंतर तू मला सांगितलं, हे रामा तू क्षत्रिय आहेस असा लपून वाल मारतो का? आणि त्याच वेळेस तुला सांगितलं तुझ्या कर्जातून मुक्त होईन. हे वाली आज तुझ्या जो वाली होता तो चाचाचा व्याध होता, आज तुझ्या ऋणातून असणारा मी मुक्त झालो. सुखदेव सांगतात, राजा भगवान कृष्ण आकाशातून विमान आलं, जगाचा मालक असणारा निजधामाला निघून गेले. बघा इथं जगाच्या मालकाचे अवतार या भूतलावर झाले, पण त्यांना पण जावं लागलं. एवढं लक्षात ठेवा. नाही उरो आले येथे अवतार, येरते पामर जीव किती. इथं अवतार सुद्धा गेले हो. द्वारकाने जाऊन द्वारकेला वसुदेवाला सांगितलं, त्यांनाही दुःख झालं. देवकी रोहिणी वसुदेव यांनी आपला प्राण सोडला. 16,108 पटराण्याने त्या ठिकाणी भगवान कृष्णाचा आपला देह ठेवलेला आहे. अंतिम उपदेशी 7वा दिवस आहे. सगळ्याला जायचं. जात्या मधले दाणे रडती, सुपातले हसती, वटवृक्षाची हिरवी पाने, सगळे सेवटी जावे लागे अंती. तुम्ही आम्ही जाणार आहोत. मरण आठळे. ए राजा मरणाला भिवू नको. ज्यावेळेस माणूस जन्माला येतो ना, लहान लेकरू जन्मले ना, जन्मले आपण त्याला पांढरा कपडा गुंडाळतो नाही का? जन्मलेल्या लेकराला, ए माय जन्मलेल्या लेकराला तू काय गुंडाळतेस? पांढरा कपडा गुंडाळता का नाही? मला सांगा, आता तो मोठा झाला, लग्न झालं, म्हातारं झालं, मी आला, आता त्याला काय गुंडाळलं? पांढराच कपडा गुंडाळला नाही का? हां, मला सांगा, त्याने बरंच काही कमवलं, मग त्या पांढऱ्या कपड्याला 2-4 खिसे दिले का तुम्ही? खिसे त्यांनी बरं कमीलं म्हणून संघ घेऊन जा. अरे काही संघ नेता येत नाही. माणूस जसा जन्माला येतो का तसाच मरतो. सुखदेव सांगतात, राजा जीवनात माणसाने हसत मरावं, रडत जन्माला यावं, पण हसत मरावा ही मरणाची पद्धत आहे. अंतिम म्हणजे शेवटी 7वा दिवस कश्यप नावाचा ब्राह्मण होता. साप उतारी होता. तो राजाच्या नगराकडे येत होता. येत असताना समोर असणारा तक्षकही येत होता. वाटात दोघांची भेट झाली. त्या कश्यपाने तक्षकाला विचारलं, तू कुठे चाललास? म्हणला राजाकडे. कशाला? म्हणला त्याला तक्षक दंश होणार आहे. तू काय करशील? मी त्याला मरू देणार नाही, मी साप उतारी आहे.
मरू देणार नाही. का मरू देणार नाही? का म्हणजे मी जर त्याला जीवदान दिलं तर तो मला पैसा देईन. तक्षक म्हणला एवढं तुझं सामर्थ्य का? म्हणला बघ, ते एक वडाचं झाड होतं, त्यांनी त्याला चावा घेतला, झाड सुकलं, पण त्यात कश्यप नावाच्या ब्राह्मणाने पुन्हा त्या झाडाला पालवी फोडली आपल्या मंत्र सामर्थ्याने. त्यावेळेस तक्षक बोलत होता, कश्यपाला, कश्यपा असं कर, राजा जीवदान झाल्यावर तुला काय देणार आहे? राजाला तू वाचवलं तर तुला काय देईन? ते मला पैसे. मग ते पैसे मी तुला इथं देतो, जाशील का? ते मला हो. आणि त्या ठिकाणी त्या तक्षकाने कश्यपाला आपल्या डोक्यावरचा जो लाल मणी होता का, तो मणी दिला. तक्षक वापस निघून गेला. तो कश्यप नावाचा ब्राह्मण तक्षकाने मणी दिल्याबरोबर तो ब्राह्मण निघून गेला. आता तक्षक इकडे वापस आलेला आहे. कोणीकड? राजाच्या नगराकड. आणि तक्षक आता 7वा दिवस आहे. सुखदेव सांगतात, राजा सुखाचारी राजा परीक्षितेला भागवत कथा, राजा मरून घेऊ नको. सुख नावाचा डॉक्टर राजाला जो भवरोग झालेला आहे का मरणाचा, त्याच्यातून बाहेर काढतात. निघालेला सूर्य मावळण त्याचा वेळ निश्चित आहे. एखादी गाडी येती जाती, तिचा वेळ निश्चित आहे. पण ही जीवन नावाची गाडी कधी कुठं तुटून पडन हिचं काहीच सांगता येत नाही. सांगता येतं का हो? मेलेला माणूस कुठं जातो माहिती आहे का तुम्हाला? मेलेला एखादा माणूस मेला आणि ते कुठं जाते मला सांगा बरं, कोणाला माहीत असलं तर. मी सांगतो. पण पूजाला दक्षिणा टाकतान का? कोण नरकाला जातंय? अरे एखादा माणूस मेला आणि त्याची प्रेतयात्रा निघाली ना, तर त्या प्रेतयात्रेत जायचं. लोक म्हणले बरं झालं मेलं, म्हणले हे जिथं असतं तर पुढचा सप्ताह झाला नसता. बरं झालं साडेसाती सोयरी की मोडीत होतं, भानगडी बरं झालं मेलं समजायचं. गिराईक नरकाला गेलं. आणि एखादे म्हणलं ना हे माणूस गेला, अरे लई बिचारा चांगला होता रे, अजून 4 दिवस जगला असता तर बरं, दान धर्म धार्मिक माणूस होता, चांगला होता, याच्या जीवावर सप्ताह होत होता, कार्यक्रमात सहभाग होता, चांगला माणूस होता, समजायचे वैकुंठाला गेलं. हे विचारायचं कोणाला गरज नाही हो. सुखदेव सांगतात, राजा मरणाला भिवू नको. तुम्हाला सांगू का मरणाला का भ्यायचं नाही? मरणाची सगळी तयारी आहे. काय तयारी नाही हो मरणाची? होय, मरणाची तयारी नाही का? माणसाच्या जीवनामध्ये बघा तुम्ही, एखादा माणूस मरू द्या, मेल्याच्या नंतर कपडा तयारी का नाही? अहो अर्ध्या तासात सगळं येतंय. जीव जाची का तुम्ही मरायच्या अगोदर आणून ठेवता का? एखाद्या माणसाला आता 8 दिवसात 2 दिवसात जाणार आहे, जसं 4 दिवसाला सप्ताह चालू होणार आहे म्हणून मंडपावाले लावतो, भागवतकार लावतो, कीर्तनकार लावतो, नाही का? ऐकणारी लावायची गरज नाही, ते बी लावता नाही ना? हे सगळे लावले. तसं माणूस मारायला आहे, मग कपडा आणायचा, गाडगं आणायचं, सरपण मसन वाट्यात नेऊन टाकायचं. असं पाहिलं का तुमच्या भागात होतंय असं? इकडचं मला माहित नाही, काहीच गरज नाही. अहो मरायला लागला ना तो मेला की अर्ध्या तासात कपडा तयार आहे. मडकं येरी काल्याला गवसत नाही, पण माणूस मेलं की ते मडकं ऑटोमॅटिक येऊन बसते. मडकं बघायची गरज नाही. बघा बरं, खांदेकरी बघता का तुम्ही? खांदेकरी ते बी नाही, आपोआप तयार होते. जाळण्याचं ठिकाण ते बी तयाराची वाट बघायले. बरं ते बी तयार आहे, रडणारे ते बी त्याच्या तयारीत आहेत, नाही का? सासू मेली तर सून, बापा डोळ्याला पाणी लावू लढण. सासूसाठी रडे सून आणि अंतरीची भावना भिन्न, नाही का? रडणारे सुद्धा तयार असतात. मरणाची सगळी तयारी आहे, पण जीवनाचं काही खरं नाही. पा एका तासात हाड असणारी आणि सगळी जळून जातात. म्हणून तर मरणा अगोदर माणसाने आपली आस्था निर्माण केली पाहिजे आणि चित्ता जाळण्या अगोदर माणसाने आपली चेतना जागी ठेवली पाहिजे. बस संपलं. भागवत याच्यासाठी. या जगात आपलं काहीच नाही. तूने जो कमाया है वो दूसरा ही खाएगा, वो कमाया है वो दूसरा ही खाएगा. बोलो, खाली हाथ आया है तू खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है तू खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है तू खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया
खाली हाथ जाएगा। तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है वो दूसरा सिखाएगा। खाली हाथ आया है तू, खाली हाथ जाएगा। खाली हाथ आया है तू, खाली हाथ जाएगा। खाली हाथ आया है तू, खाली हाथ जाएगा। तूने कमाया है, तूने कमाया है, तूने कमाया है, तू दूसरा ले जाएगा। खाली हाथ आया है तू, खाली हाथ जाएगा। खाली हाथ आया है तू, खाली हाथ जाएगा। भगवान की कोण खाते हो आपण कमवलेलं? कोण खाते? आपल्या कामी येते का? नाही येत नाही का? दुसरेच खातेत हो, दुसरेच. आपण खाली हाताने आलो आणि खालीच हाताने काय जाणार आहे? राजा सिकंदराला शेवटी कळालं, माणसाला कळत असतंय पा, आणि हे कळण्यासाठी भागवत आहे. राजाला मरण टळण असं वाटत होतं. सुखदेव सांगतात, राजा 7वा दिवस होता. सुस्वंकादिकाला कथा सांगत होते. शुकाचार्याची पूजा चालू होती. ती पूजा, आणि पूजा चालू असताना आता सुखदेव अंतर्ध्यान पावले. लक्षात आलं ना? यथा सांग पूजा झाली, शास्त्रे. आणि शुकाचार्य अंतर्ध्यान पावले, निघून गेले. गेल्याच्या नंतर राजाला वाटलं या भागवताने माझं मरण टळलेलं असावं. तेवढ्यात एक ब्राह्मण येत होता. त्याच्या हातामध्ये फुलाचा हार होता, हार. आणि तो ब्राह्मण राजाला घालत होता. राजाला फुलाचा हार घालत असताना त्याच फुलामध्ये बारीक केसासारखं सूक्ष्म रूप त्या पाकळीमध्ये त्या तक्षकाने धरलं होतं, सूक्ष्म. आणि त्या फुलात लपलेला तक्षक ज्यावेळेस राजा परीक्षितीच्या गळ्यामध्ये ते फुलाचा हार पडला, त्याच वेळेस त्या तक्षकाने दिव्य असं रूप घेतलं आणि मानेला कडकडून चावा घेतला. आकाशातून विमान आलं. सुखदेव सुत मुनी स्वनकादिक मुनीला सांगतात, मुनी हो, मृत्युमंत असणारा तो राजा इमानात बसला. याच भागवत कथेने माझ्या परीक्षिती राजाचा उद्धार झाला. तुम्ही म्हणता तुमचा का झाला नाही? झाला असता, पण तुम्ही भागवत चालू झाल्यावर एकला येता. ज्याला उद्धार करून घ्यायचा ना त्याला अगोदर यावं लागतंय आणि मांडी घालून बसावं लागतंय. आता नका बसू, आता संपलं ना, आता थोडंच इमान येणार आहे. आधी जर सांगितलं असतं तर कोणीच आलं नसतं. आता बोललो तरी काय तुम्हाला आहे, आमचं काय करणार आहेत आता तुम्ही, नाही का? जीवनामध्ये आपला उद्धार व्हावा हा भाव मनात असावा पा. आणि जोपर्यंत हा भाव तुमच्या मनात येणार नाही ना, मग तुम्ही कितीही वर्ष भागवत आहे का?
काही काही लोकांना मुखपाठ भागवत झाले ऐकू ऐकू. अहो उठल्यावर आम्हाला म्हणतात सतराजिताचा बाप कोण विचारतात लोक. काही काही भागवतकाराला काही विचारतात. मला एक जण म्हणला महाराज तुम्ही लय लय शास्त्र जाणतेत, मग सतराजिताचा बाप कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? सतराजिताचा बाप, सतराजिताचा बाप 18जीत. मी म्हणलं कौरुक विचारू दे रात्रभर बी. ते म्हणलं 18जीताचा बाप. मी म्हणलं 19जीत. ते म्हणलं 19जीतचा. मी म्हणलं 20 चलू दे तू कौरुक विचार म्हणलं तू या 50 पिढ्या 1000 पिढ्या सांगतो म्हणून. सोपं आहे ना नाही का? भागवत कथा हे महापुराणे पा. आणि या कथेने बऱ्याच जणांचा शेवट गोड झालेला आहे. पण शेवट गोड होण्यासाठी माणसाला ते पथ्य आचरण बऱ्याच काही गोष्टी असतात बरं काय. कथा ऐकताना किद्दा जेवावं किद्दा खात होत्या तुम्ही? ए माय उपमा खात होती का? दात नाहीत म्हणून उपमा खाऊन आली कसं होईल ग? सोपं नाही. एकदा जेवलं पाहिजे असं शास्त्राचा नेहमी. भागवत झाल्याशिवाय 7 दिवस तुम्हाला भागवत ऐकायचे ना, एकदाच खायचं, एकदाच. जीवनामध्ये साधना महत्वाची आहे पा. आणि जोपर्यंत साधना होत नाही तोपर्यंत काही साध्य होत नाही. नुसतं म्हणायचं रामकृष्ण हरी याच्यासारखा जप नाही, याच्या पिढीत कोणी जपला नाही, नुसतं सांगतो. काय फायदा आहे हो? सुखदेव सांगतात राजसूत मुनी शौनकादिक मुनीला सांगतात म्हणे हो, या भागवत कथेने मानवाचा उद्धार होईल यात काही नवले हो. मेल्याच्या नंतर माणूस जर भूताच्या योनीत गेलं ना त्याला सुद्धा त्याचा सुद्धा उद्धार होतो. असा कोणाचा झालता का? आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याच्याकडे सगळं होतं, शरीर सत्ता संपत्ती, पण संतती नव्हती. दारामध्ये गाय होती ती पण तशीच. ब्राह्मणाला दुःख झालं. तो ब्राह्मण असणारा उदास होता, धार्मिक वृत्तीचा होता, विद्वान होता, पण लेकरू बाळ नव्हतं, दुःखात असायचा. दारात गाय, त्या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाच्या पत्नीचं नाव आहे पा धुंदुली. दुःखी होता ब्राह्मण. आपण धार्मिक असून सुद्धा आपल्याला लेकरूबाळ नाही याचं दुःख त्या आत्मदेवाला होतं. सुखदेव सांगतात राजा, एक दिवस त्याला एक साधू भेटला. साधूला विचारलं, महाराज माझ्या संसारामध्ये मला संतती प्राप्ती व्हावी. त्या साधूने एक फळ दिलं. फळ सांगितलं, हे तुझ्या बायकोला खाऊ घाल, मुलगा होईल. त्याने ते फळ नेलं, आपल्या बायकोला दिलं. म्हणलं हे फळ खाय. ते म्हणे कशाला? म्हणे मुलगा होईल. तिला मुलगा नको होता, कारण तिला गर्भवासाचं दुःख नको होतं. तिच्या बहिणीला अगोदरच 11 झालते, 12वं पोटात होतं. ती बहीण म्हणली, अगं असं कर ना, तुला नाही पाहिजे ना? ठीक आहे म्हणे, हे फळ गाईला खाऊ घाल, माझ्या पोटातलं मी तुला देते. मला तर दिवस गेलेलेच आहेत, मी तुझ्याकडे राहते. मग ते फळ तिनं काय केलं, दारात गाय होती, गाईला खाऊ घातलं, आणि मला दिवस गेले म्हणून त्या गरोदरपणाचं ती सोंग घेत होती. बघा आता, गरोदरपणाचं सोंग घेणं किती अवघड आहे हो, का सोपं आहे? जसा जसा महिना जाईन तशा तशा ती पोटाला चिंध्या बांधू लागली.
पहिल्या महिन्यात 2-4 घेतल्या, दुसऱ्या महिन्यात दुसऱ्या 2-4 घेतल्या, नुसतं महिन्याला चिंध्या वाढवायच्या. 5, 6, 7, 7व्या 8व्या महिन्यात तिनं भला बख चिंध्याचं गथुडं बांधलं पोटाला. 9वा महिना झाला की भलं एवढं गथुडं घेतलं चिंध्याचं आणि फिट ते गथुडं बांधलं आणि त्याची फिटिंग करून फिट पोटाला बांधलं आणि आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाकडे गेली. बहिणीला जसे जसे दिवस जातात तसे तसे ही पोटाच्या चिंध्या वाढवत होती. सुखदेव सुत मुनी शनकादिक मुनीला सांगतात, मुनी हो बहिणीला मुलगा झाला, हिनं चिंध्या फेकून दिल्या. आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला सांगितलं, मला मुलगा झाला आणि बहिणीचा मेला. ज्या गाईला दारात फळ दिलतं, जी गाय दारात होती त्या गाईला पण मुलगाच झाला, फक्त कान गाईचे होते. आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला आनंद झाला आणि सुखदेव सांगतात, सुत मुनी शनकादिक मुनीला सांगतात, मुनी हो त्या ब्राह्मणाने त्यांचं नामकरण केलं. पण नामकरण गाईचा जो मुलगा होता त्याचं नाव गौकर्ण ठेवलं आणि स्वतःच्या धर्मपत्नीला जो मुलगा झालता त्या धुंदुलीला त्याचं नाव धुंदुकारी ठेवलं. ज्यावेळेस तो धुंदुकारी मोठा होऊ लागला, पाप कर्म करत होता, हे विचार मद्यपान जुगार पाप कर्म करत असताना त्या ब्राह्मणाला ते सहन झालं नाही. ब्राह्मण दुःख करत होता. बघा आता त्याला वाटत होतं मुलगा नसल्याला बरा. अहो मुलगा झाला आणि पाप कर्म करू लागला, आई बापाला दुःख देऊ लागला, मग काही कामाचं आहे का? मुलगा झाला पण माता पित्याला त्रास देतो, काय कामाचा? अहो मुलगा नाही का हे एक दुःख आहे, मुलगा नाही हे एक दुःख आहे. आणि मुलगा झाला वाईट मार्गाला गेला तर किती दुःख येतो. मग आपल्याला एक दुःख पाहिजे का अनेक दुःख पाहिजे? ब्राह्मणाला वाटलं नसतं ते बरं झालतं, हाय तर किती दुःख आहे. तो ब्राह्मण त्याच्या दुःखातच गेला. त्याला वाईट व्यसन लागलं. तो हे विचार करत असताना वाईट स्त्रियाने एक दिवस तो झोपलेला आहे पा. धुंदुकारी झोपला होता आणि झोपल्याच्या नंतर वाईट ज्या स्त्रिया असतात ना त्यांनी एवढा दगड घेतला आणि त्याच्या मस्तकातच घातला. तो गेला. धुंदुकारी मृत्यू पावला. तो पिशाच योनीत भटकत होता. कशाच्या? भूताच्या. गौकर्ण महाराज तीर्थयात्रेला गेले, वापस आले. आमुषाची रात्र होती, दारात झोपलेले बाट टाकून. त्यावेळेस कोणीतरी दारात आलं, ए माझा उद्धार कर, मला सोडव, मला यातून सोडव. विचारलं तू कोण आहेस? अरे मी तुझा भाऊ आहे, भाऊ भूताच्या योनीत भटकतो, मला यातून बाजूला काढ. गौकर्ण महाराजाने गयाला गेले, श्राद्ध केलं, काशीला गेले, सगळं काही केलं, पण तो पिशाच योनीतून मुक्त होत नव्हता. गौकर्णाने विचार केला आपल्या भावाला मुक्त होण्यासाठी काय करावं. सुत मुनी शनकादिक मुनीला सांगतात, मुनी हो शेवटी त्या गौकर्णाने असा दारामध्ये मंडप घातला, एक लाकडाचा येळ दारात रवलेला आहे आणि आपल्या भावाला सांगितलं तुझा उद्धार करायचा आहे, तू या लाकडाच्या येळत असणारा जाऊन बस. 7 गाठी बांधलेल्या आहेत 7 त्या येळला. आणि गौकर्ण महाराज आता भागवत कथा सांगत होते. कुणाला? स्वतःच्या भावाला, धुंदुकार्याला. एका दिवसामध्ये 1 गाठ तुटत होती. तटा 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 7 दिवसात 7 गाठी काय झाल्या हो? तुटून गेल्या. आणि 7व्या दिवशी इमान आलं. सूत मुनी शनकादिक मुनीला सांगतात की त्या भूताच्या योनीत फिरणाऱ्या गौकर्णाचा पण त्या ठिकाणी काय झाला? उद्धार झाला. या भागवत कथेने बऱ्याच लोकांचा उद्धार झालेला आहे. त्याच्यापैकी आपणच आता वंचित आहेत. पण जीवनामध्ये उद्धार नाही झाला ना, तर उद्धार होण्यासाठी अगोदर परिवर्तन गरजेचं असतं. जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. परिवर्तन हे साधन परिवर्तनाचं आहे.
आणि परिवर्तनाने जीवन घडत असतं. आणि परिवर्तन होण्यासाठी तुम्हाला सांगू का, जीवनामध्ये आपल्याला महापुरुषाची गरज आहे. मोठमोठाल्या कधी कधी आताच्या पिढीला इतिहासाची गरज आहे. आठवा तो इतिहास. अहो, निसर्गाने दिलेला दुबळेपणा स्त्रीला मान्य असतो, आहे का नाही? जो निसर्गाने दिलेला तो दुबळेपणा आहे तो स्त्रीला मान्य आहे का नाही? मान्य आहे. पण त्या स्त्रीनं सुद्धा इतिहास घडवला. कोण होती ती? त्या इतिहासाची तुम्हाला गरज आहे. तिचं नाव आहे राजमाता अहिल्यादेवी. काय इतिहास घडवला हो माईने. त्या स्वतःचे मालक गेले हो युद्धात. आणि आपण स्वतः सती जात होती, पण सासऱ्याने अडवलं. सांगितलं आता तूच माझा मुलगा आहेस, तूच माझी काठी आहेस. आणि त्यावेळेस अहिल्यादेवीने या महाराष्ट्रात 3000 मंदिरं बांधली. किती? अहिल्यादेवी देवी जरी नसली ना, तर मंदिरातली देवी तिच्यामुळे, एवढं लक्षात ठेवा. आठवत जा काय केलं आपल्या पूर्वजांनी, बघत जा. प्रत्येक मंदिराच्या समोर राजमाता अहिल्यादेवीचा पुतळा तुम्हाला दिसन. जा तुम्ही औंढा, परळी, कुठं कोण्याही मोठ्या तीर्थावर जा, तिथं समोर पुतळा आहेच. मंदिरात जागा आहे. मंदिरात कोणाला मंदिरात जागा नसती. अरे, निसर्गाने दिलेला स्त्रीचा दुबळेपणा बाजूला सारून घोड्यावर बसली आणि इतिहास घडवला. त्या इतिहासाची गरज असते हो आपल्याला. बघजा जरा. प्रत्येक वेळी राजमाता अहिल्यादेवीचा इतिहास आपल्या लेकरा बाळाला सांगत जा. छत्रपती शिवाजी राजाचा इतिहास आपल्या लेकरा बाळाला सांगत जा. त्यांच्या जीवनात कधीतरी परिवर्तन होईल. आणि तुम्ही भागवत, रामायण, रामकथा ऐकत जा. तुमच्यासाठी कथा आणि मुलासाठी इतिहास. आताच्या मुलाला कथा जमणार नाही, त्याला इतिहासाची गरज आहे. कथा तुमच्यासाठी. राजमाता अहिल्यादेवीची जयंती साजरी करत जा. त्या सत्पुरुषाची आठवण आपल्याला कायम मनात राहावं. लहान पिढीला कळावं राजमाता अहिल्यादेवी कोण होत्या. म्हणून तिची जयंती, माझ्या छत्रपती शिवाजी राजाची जयंती साजरी करत जा. का साजरी करायची? अरे, समाजासाठी त्याने बरंच काही बलिदान दिलेलं आहे. जयंती आरती कोणाची होत नसते पा. त्यासाठी समाजासाठी मरावं लागतं. समाजासाठी जगून सगळं समाजासाठी, सगळं सगळं समाजाला वाहून टाकावं लागतं. हो, गेले दिगंबर होती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगमाजी, जगमाजी राहिल्या त्या कीर्ती जगमाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या कीर्ती जगमाजी, राहिल्या कीर्ती जगमाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगमाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या कीर्ती जगमाजी. हो, गेले दिगंबर ईश्वर विभूती. हो, राहिल्या त्या कीर्ती जगमाजी, जगमाजी राहिल्या त्या
राधे राधे पुराण की गेले दिगंबर विश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. 7 दिवस मी तुम्हाला कथा सांगितली. 7 दिवस कोण पुण्य त्यांचा होईन सेवक. कधी कोणाची कोण्या काळात भेट होईल सांगता येत नाही. पवित्र असणाऱ्या तुमच्या भूमीमध्ये पवित्र या तीर्थ सनपुरी या गावामध्ये 7 दिवस मला सेवा करण्याचा जो आनंद मिळाला त्याच्या मागं समस्त गावकरी मंडळी, गावातली समस्त भजनी मंडळी, समस्त असणारी तरुण मंडळी आणि ज्या तुम्ही सगळ्या मायमावल्या, तुम्हाला तर द्यावा तेवढे धन्यवाद. तुम्ही ऐकायला येत होत्या म्हणून मी सांगत होतो, आणि तुम्ही जर ऐकायला आल्या नसत्या तर मी कोणाला सांगितलं असतं. श्रोते तुम्ही महेशाच्या मूर्ती. अरे सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारा पुण्यवान असतो पा. सांगणारे किती भेटतील पण ऐकून घेण्याची माणसाला सवय नाही. तुम्ही माझं 7 दिवस ऐकून घेतलं म्हणून सगळ्याचा मनापासून असणारा मी आभारी आहे. 7 दिवस असणारे जे आमच्यासोबत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असणारे मृदंग वादक, तबला वादक दत्ता महाराज नखाते, हेही धावपळीत, तसे आम्ही सगळे धावपळीत आहेत. त्यांनी कुठंतरी कीर्तनाचा कार्यक्रम घेतला. मला पण रोज कीर्तन होते आणि कीर्तन नसले तर मी कशाला गेलो असतो. 2,000-4,000 डिझेल जाळायचं काही बंद आहे का? इथंच थांबलो असतो. पण घेतलेल्या तारखे असतात म्हणून मी तुमच्या गावात मुक्कामी राहू शकलो नाही, कारण ती माझी मजबुरी आहे. कारण घेतलेली तारीख, घेतलेली सेवा ही पूर्ण करावं लागत असते. पण मी निश्चितच तुमच्या गावामध्ये कितीही लांब असू द्या, एक दिवस मी 250 किलोमीटरवर गेलो, 250 आणि 500 तरी पण टायमाला आलो. मी कधीच 12ला येत होतो आणि 4ला सोडित होतो. आम्ही आमची टायमाला फार बांधिलकी माणसं आहोत आणि वेळेला महत्त्व असतं पा. वेळेला जपलं पाहिजे. आमचे दत्ता महाराज रोज कीर्तनाला येत होते, जात होते. 7 दिवस या ठिकाणी ते आले म्हणून त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. चिंतवादक आमचे नेहमी आमच्यासोबत असतात. तुळशीराम महाराज लोखंडे, ते पण औरंगाबाद लांबचे आहेत, त्यांना जाणं येणं पुरत नव्हतं म्हणून 7 दिवस त्यांनी या ठिकाणी राहून सहकार्य केलं. तन्मन धनाने त्यांनीही मला साथ दिली. त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि आमचे वामन गुरु तुमचे शिवभाऊचे, तेही या ठिकाणी आले. त्यांचेही मनापासून मी आभार व्यक्त करतो. 3 दिवसापासून असणारे माऊली कीर्तन सोहळा परभणी, माऊली चोपडे दादा, ते तुमचे सगळे असणारे कथा 2-4 दिवसाची, मला वाटतं उद्याचं कीर्तन रेकॉर्डिंग करून सगळे टाकणारे, ह्या जगात असणारी ही कथा जाणार आहे. त्यांचंही असणारी मनापासून आभार व्यक्त करतो. ज्यांनी 7 दिवस साऊंड सिस्टीम लाईन कमी जास्त होती म्हणून त्याचा काय दोष आहे? आवाज जर कमी जास्त येत असेल तर तो लाईटचा दोष आहे. ज्याची गोड सिस्टीम आहे, करावं तेवढं. वय लहान पण कीर्ती महान.
पाहिजे तसा आवाज दिला. आम्ही यायच्या अगोदर सगळे माईक लावून ठेवले, म्हणून त्यांचे सुद्धा असणारे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तुम्हा गावकरी मंडळी सगळे, मी गावातले काही कोणाचं नाव घेत नाही. आणि एक गोष्ट सांगतो पा तुम्हाला, मी बरेच गावं पाहिली, पण या भूमीमध्ये ऊर्जा आहे. ऊर्जा कळाली ना तुम्हाला? दक्षिणमुखी हनुमंतराय आहेत, त्यांच्यावर तुमची कृपाची आहे, म्हणून तर तुम्ही गुन्ह्या गोविंदाने नांदता. इकडं आलं की सगळे मन बदलत असतात. आपल्या गावामध्ये सत्याच्या माध्यमातून परिवर्तन व्हावं. किमान मला असं वाटतं, जी कोणी दारू पित असतील त्यांनी संकल्प सोडला पाहिजे. जे कोणी बिडी उडीत असतील त्यांनी संकल्प सोडला पाहिजे. जे कोणी मांस खात असतील त्यांनी संकल्प सोडला पाहिजे. तर 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 या सत्याचा फायदा. म्हणून सगळे पिणाऱ्या लोकांची यादी थोडीच माझ्याकडे का मला माहीत आहे, पण किमान 2-4 लोकांची तरी दारू सुटावी याच्यासाठी सप्ताह आहे. किमान 10-5 लोकांच्या पुड्या सुटाव्या. पुड्या पिढ्या काय असन ते धूम्रपान हे सोडलं पाहिजे. संकल्प करा. आणि काही लोकांनी माळा घातल्या पाहिजे. माळा का घालायची? माळ याच्यासाठी घालायची, माळ एक माणसाला व्यसन असते पा, व्यसन बैलासारखी. माळ घातल्याच्या नंतर माणूसाचं मन आकळत असतं. कोणाला जर माळी घालायची असतील त्यांनी घालून घ्या. कोणाला दारू सोडायची असेल तर त्यांनी सांगा, महाराज मला संकल्प करायचा, आजपासून मी दारू पिणाऱ्याचं तोंड पण बघणार नाही. संकल्प करा, चांगली गोष्ट आहे नाही का? पण तसं डुप्लिकेट वागू नका. एका गावात मी असं म्हणलो आणि एक जणाला म्हणलं अरे 5-6 महिने झालं तू दारू पिली नाही वाटतं. ते मला नाव काढू नका त्या दारूचं. मी म्हणलं काय झालं? मला पिली नाही पण नाव काढलं प्यावं वाटती. तसं करू नका नाही का? काय हो, दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंग होत याचे. दारू पिणाऱ्याचे संसार उद्ध्वस्त झाले हो. लेकरा बाळाकडे बघत जा. दारू पिणारा जर बाजाराला गेला ना तर लेकरा बाळाला आशा असते, हो माझे बाबा बाजाराला गेले काही खायला आणतील, दरवाजात वाट बघते आणि बाबा झुलत येते. तर लाज वाटू दे रे, लाज वाटू दे तुला. बघा आपल्या, अरे रात्रंदिवस जी आपली धर्मपत्नी लोकाच्या धुऱ्याला काम करते, लोकाच्या इथं कापूस येते, काबाड कष्ट करते, आणि तिचा मालक जर दारू पिऊन घरात पडत असन तर त्या माझ्या माऊलीला काय वाटत असन? सांगावं तर घरानं कोणाला सांगावं? बघ जा जरा, आपल्या बायकोकडे बघा दारू, आपल्या मुलाकडे बघा, आपल्या संसाराकडे बघा. का बघायचं? शास्त्र सांगतंय बाबा, अरे ज्याचा संसार चांगला त्याचा परमार्थ चांगला. अरे ज्याला संसारच करता आला नाही तो परमार्थ काय करी? जीवनामध्ये तुमच्या परिवर्तन घडू द्या, आणि तुमच्या जीवनातलं परिवर्तन हीच आमची गुरुदक्षिणा. नाही तर यालाय महाराज पैसे. आता काय आमचा काही धंदा आहे पा? आमच्या लोकांचं सांगायचं काम आहे, तुमचं ऐकायचं काम आहे. ऐकलं तर घेतान, नाही तर आमचं काय नेतान. काही गरज नाही आम्हाला, पण ऐकलं पाहिजे हो. का आम्ही तुम्हाला एवढ्या हक्काने का सांगतो? आम्हाला वाटतं आमच्याच्याने, आमच्या बोलण्याने तुमचं भलं व्हावा. आमच्या मनात हाच भाव असतो.
तुम्ही आमचं ऐकावा आणि आमचं ऐकल्याच्या नंतर तुमचं चांगलंच होणार. बघा उद्या काला आहे, काल्याच्या दिवशी असं समोर बसा आणि सांगा आता वर्षभर म्हणा हनुमंतराया, आता नाही, सगळं सोडून द्या हनुमंतरायाच्या समोर आणि बघा एका वर्षात तुमच्या जीवनात काला पाहिजे. बघा जीवनाची दशा कशी होईल एका वर्षात. पुढच्या वर्षाच्या सप्त्यात तुमचं जीवन सोन्यासारखं होईल, सोन्यासारखं. बघ जा जरा आपल्या लेकरा बाळाकड बायकोकड सगळ्याला जपा. अरे प्रेमाने बोला सगळ्याला. हीच तुम्हाला सगळा संपूर्ण गावकरी मंडळी असतील ना, आमच्या मायमाऊल्या शांत चित्ताने विचार्या भागवत ऐकत होत्या. तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे, कारण परमार्थ जीवन आहे ना. परमार्थ हा जिवंत आहे फक्त तुमच्यामुळे आहे बरं काय, तुमच्यामुळे. तुम्ही जर यांच्यासारखं नाही आल्या ना तर मंडपात मग कोणी दिसणार नाही. तुमच्या मनात धार्मिक वृत्ती आहे, तुमच्या जीवनात बदल घडलेला आहे, तुम्हाला बदल घडवायची गरज नाही. म्हणून बोलण्याच्या ओघातून 7 दिवस मी बोललो. गाव नवीन होतं, पण सांगत असताना मला सुरुवातीला 10-20 आपल्या गावची कमिटी होती. म्हणले महाराज हे ग्रामीण गाव आहे, ग्रामीण, आणि या आमच्या गावामध्ये आम्हाला समजन अशी कथा सांगा, म्हणजे एकदम सोप्या भाषात, अवघड नका. म्हणून एकदम मी माझ्या अल्प विचाराने एकदम सोप्या भाषेत तुम्हाला कथा सांगण्याचा प्रयत्न केला. 7 दिवस बोलताना असं नाही बोलणार मी काही बोललो नसन. माणसाला भान नसतं आणि मुखातून एखादा शब्द निघत असतो. आपलं लेकरू म्हणून तो निघलेला एखादा वाईट शब्द माझ्या पदरात घाला, तो माझ्या वाणीचा दोष आहे. आणि जे काही चांगलं असेल ना ते माझ्या गुरुच्या ठिकाणी हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी सगळ्या गावकऱ्याच्या वतीनं मला तुमचं दर्शन घडलं. सगळ्या गावाच्या वतीनं मला तुमचं दर्शन घडलं. म्हणून सगळ्या गावाचे भजनी मंडळी, गावकरी मंडळी, समस्त सनपुरीतील समस्त ग्रामस्थ मंडळी यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आता पूजा होईल, पूजा झाल्याच्या नंतर आरती होईल. अरे मुळीच नव्हते रे काना माझ्या मना. उभा राहा महिला मंडळ, उभा राहा महिला मंडळ, उभा राहा म्हणा. चला सर्वांनी उभा राहायचं जागेवर. आपल्याला हात जोडून विनंती बरं का, सर्वांनी जागा उभा राहायचंय. तुझ्यासाठी आले म्हणा खर्च काना रे, तुझ्यासाठी आले म्हणा खर्च काना रे, तुझ्यासाठी आले म्हणा. मुरली वाजवी तो काना कुंजवना, मुरली वाजवी तो काना कुंजवना. तुझ्यासाठी 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 आले म्हणा काना रे, तुझ्यासाठी